भारतीय स्वातंत्र्य 15 ऑगस्टच्या दिनानिमित्ताने आज 14 ऑगस्ट रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार, त्यांच्या संकल्पनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील संपूर्ण भागाची स्वच्छता मोहीम या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, महिला अधिकारी, महिला कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात येत आहे। आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये परिसरातील साफसफाई केलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आता हर घर तिरंगा या योजनेखाली तिरंगा रॅली या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी काढणार आहे। आपका नाम सर? मेरा नाम संभाजी हिरवंतराव अडकुने, अपर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर। सर आपण म्हणजे कालपासूनच 13, 14 आणि 15 या 3 दिवसामध्ये हर घर तिरंगा हा तिरंगाचा शेवटचा टप्पा साजरा करत आहोत। त्यापैकी आज शेवटच्या टप्प्यामध्ये दुसरा दिवस आहे आणि आज या दिवशी आम्ही पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाची स्वच्छता केलेली आहे सर्व कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी। आणि त्यानंतर आम्ही आता हर घर तिरंगाची रॅली पण काढणार आहोत। तर सर्व कर्मचारी आज अतिशय उत्साहामध्ये आणि एन्जॉय करताना दिसत आहेत। धन्यवाद। आपका नाम मॅम? माझं नाव संगीता राठोड, सामान्य उपजिल्हाधिकारी छत्रपती। आता काय नाही, माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कमिशनर जी श्रीकांत सर व घनकचरा व्यवस्थापक बोंबे सर यांच्या आदेशानुसार आज 14/8/2025 रोजी आपण कलेक्टर ऑफिसचा आतील आणि बाहेरील भाग इथल्या सर्व स्टॉप, जिल्हाधिकारी सर्व स्टॉप, महानगरपालिकेचा स्टॉप, महानगरपालिकेचे दोन्ही सुपरवायझर, पडूळ आणि जवान, मी स्वतः स्वच्छता निरीक्षक पंडित दाभाडे इथे आम्ही महास्वच्छता अभियान घेत आहोत। त्यामार्फत या ऑफिसच्या अंतर्गत झाडे, माती, सुपिंग करणे हे संपूर्ण काम आपण आज करत आहोत। या दृष्टिकोनातून आपल्या शहराची स्वच्छता जे की माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान श्री मोदीजी यांनी ते चालू केलेलं आहे, त्या धर्तीवर आज आपण 15 ऑगस्टच्या निमित्तानं जे दिवस आपला स्वातंत्र्य झालेला आहे त्याच्या 1 दिवस अगोदर आपण कार्यालयाची संपूर्ण स्वच्छता करत आहोत। धन्यवाद। या भारतात आमचा जन्म झाला आणि भारताचा आणि या देशाचा अभिमान आहे। आणि त्याचबरोबर ही जी जनता आहे, आपली आम जनता, या जनता सुरक्षित राहावी, आपला देश सुरक्षित राहावा, आपण सुरक्षित राहावं याच्यासाठी जे स्वातंत्र्य सैनिक जे आपलं बॉर्डर आहे आणि जे पोलीस पथक जे आपलं काम करत आहे, असे हे जर मजबूत राहिलं ना, आपण जर सर्व त्यांना साथ दिली तर देश खरोखर मजबूत राहील।
वीडियोस देखने के लिए सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाकर पाएं लेटेस्ट नोटिफिकेशंस।